नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ह्या चुका नक्की टाळा. बरं, कोणकोणत्या चुका आहे आपला एक थोडक्यात व्हिडिओ आहे 10 मिनिटाचा, तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये ह्या गोष्टींचा समावेश करा, जेणेकरून तुमचे लेखीचे मार्क वाढले पाहिजे आणि येणारी जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सक्सेस भेटलं पाहिजे. हा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. त्यासाठी ज्या टिप्स आहेत त्या समजून घ्या. बघा, सगळ्यात पहिले जे नवीन विद्यार्थी काय करताय तर सिलेबस कव्हर करत नाहीये. सिलेबस करा सगळ्यात पहिले. सिलेबस म्हणजे नक्की काय, तर तुम्ही गणिताच्या ज्या बेसिक आहे कन्सेप्ट त्या समजून घ्या. त्यानंतर बघा, बुद्धिमत्ता असणार आहे तुमचं. बुद्धिमत्ता, ह्या बुद्धिमत्तेच्या देखील तुम्ही पहिले बेसिक तुम्हाला वर्ग पाडे घन या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. त्यानंतर मराठी व्याकरण असेल, पूर्ण पुस्तक वाचा मराठी व्याकरण आणि जीके. आता हे तर सगळं सांगितलं म्हणणार सर याच्यात नवीन काय, तर यामध्ये नवीन असं आहे की ह्या ज्या गणिताच्या ज्या आहे ना ह्या स्वतःच्या नोट्स काढा आणि सुरुवातीपासून काय करायचं, सूत्र एका वहीमध्ये लिहायचं, एक सूत्र आणि त्याच्या खाली एक किंवा दोन गणित लिहायचे, आणि याची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करायची, सातत्याने करायची. तुम्हाला टॉपिकवर मार्कच नाही गेला पाहिजे. सेम काय करायचं, त्यानंतर तुम्ही एखादा टॉपिक घेतला बरोबर, मग टॉपिक झाला तुमचा, एक किंवा दोन गणित लिहून झाले. त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीला एखादा संख्या टॉपिक असेल तर या संख्या टॉपिकवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे हे सगळे तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. हे तुम्ही करत नाही. तुम्ही सिलेबस करताय बरोबर आहे, सिलेबस करत असताना फक्त पुस्तकात जसे अनुक्रमाने काय तसेच फॉलो करताय, पण त्यामध्ये चेंजेस कसा आणा की एखादा आपण समजा कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे बरोबर ना, किंवा फास्ट ट्रॅक पुस्तक आहे गणिताचं, तर त्यामधनं तुम्ही काय केलं, संख्या टॉपिक केला, एकदम बेस्ट आहे, 100% चांगले तुम्ही अभ्यास केला. पण तुम्ही त्यानंतरचा पुढचा टप्पा काय केला पाहिजे की पेपरला विचारलेले गेलेले प्रश्न तुम्ही जर करत नसेल तर तुम्ही ही चूक करताय. मग ही टाईप का करायचं की याच्या आपण एवढे सगळे प्रकार केले, मग कदाचित याच्या बाहेरचा तर प्रकार नाही ना आलाय कोणता, तर हे आपल्याला इथनं समजतंय. मग हे तुम्हाला काय करायचं ना, हे गणितामध्ये करायचे, सगळे प्रकार करायचे आणि जे महत्वाचे वाटतात ते तुम्ही वहीमध्ये काय करा तर लिहिले पाहिजे. लिहून ठेवा आणि त्याचा सराव पण केला पाहिजे. नुसतं लिहून उपयोग नाही. लिहिणारे भरपूर महाराष्ट्रातील मुले वया भरतावर प्रॅक्टिसच करत नाही, तर असं नका करू. एक किंवा दोन गणित आणि सराव, ठीक आहे. रिझनिंग सेम तुम्ही काय करा, सतीश वशे सरांचं पुस्तक आहे फास्ट ट्रॅकचं, ते करा. सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे, तेवढं केलं तुमची पोलीस भरती ओके. आणि पेपरला विचारले गेलेले प्रश्न एवढंच करायचंय तुम्हाला. त्यानंतर मराठी व्याकरण काय करायचं, तर मराठी व्याकरण तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे समजा, किंवा मोरा वाळंबे, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. पण मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं काय सांगतोय, कारण त्यामध्ये तुम्हाला टॉपिकच्या मागे प्रश्न भेटत आहे. समजा तुम्ही एखादं वर्णमाला आहे, वर्णमाला बरोबर ना, वर्णमालेचं तुम्ही लेक्चर केलं, सॉरी तुम्ही काय केला, हे लेक्चर बघितलं तुम्ही किंवा हा प्रकार केला तुम्ही, आपण प्रकार म्हणूया. तर हा प्रकार झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे, ह्या टॉपिक वरील त्या पाठीमागे जे एवढे प्रश्न आहे ना तेवढे सगळे तुम्ही पाठ करा किंवा समजून घ्या, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते करा. माझं तर एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही पाठ केले पाहिजे. हे करत नाही मुलं काय करता, वर्णमाला टॉपिक करता, एकूण वर्ण 52, स्वर रस्व दीर्घ संयुक्त, त्यानंतर आदात्त वगैरे सगळे करता. पण मेन जो ह्या आहे ना, मेन रोल जो आपण म्हणतो की स्कोर वाढण्याचा, तो मेन काय माहितीये का, तर हे त्याच्यावरचे टॉपिक वरील प्रश्न केले पाहिजे. PYQ ज्याला म्हणू शकतो आपण, ओके. PYQ याने तुमचा स्कोर 100% वाढतो. याने काय होतं ना, आपल्या कन्सेप्ट क्लिअर होता, संकल्पना क्लिअर होता. वर्णमाला म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, आपल्या मुखावाटे जे मूलध्वनी बाहेर निघतात त्याला वर्ण असं म्हणतो आपण. एकूण वर्ण 52 नाही. रस्व स्वर कशाला म्हणायचा, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी कालावधी लागतो त्याला रस्व म्हणतो. दीर्घ ज्यांचा जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ म्हणतो, बरोबर ना. हे करा. आणखीन एक, मराठी व्याकरणामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, एक 25 प्रश्न ही सिरीज केली पाहिजे तुम्ही पीवायक्यूची जी आपल्या ऍपमध्ये आहेत, आपण उपलब्ध करून देतोय. दररोज आपण काय करतो ना, 25 प्रश्न घेत असतो विद्यार्थ्यांचे. ह्यामध्ये मिश्र प्रश्न राहतात. आता सर मिश्र म्हणजे काय, तर यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अलंकार, समास, पेपरला जे विचारलेले प्रश्न आहेत ना जुन्या, त्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकेमधले काही आयोगाने विचारलेले असे 25 आपण काय केलेले आहे, तर एक सिरीज सुरू केली आहे. आतापर्यंत मी 250 पर्यंत प्रश्न घेतलेत दररोज 25चा पॅटर्न नुसार. तर ही एक सिरीज तुम्ही करा. त्यानंतर राहिला प्रश्न आता आपला जीकेचा. आणखीन एक आपला काय ना,
शब्दसमूहाचं पण लेक्चर आहे बघा, युट्यूबलाच आहे. तुम्ही युट्यूबला बघा, शब्दसंग्रह 3000 टार्गेट आहे, तेवढं रोज ऐकायचं. इमेज फॉर्मॅटमध्ये कधीच बोर होणार नाही, तुम्हाला कंटाळाच येणार नाही. एवढं क्वालिटी घेतलेले ते. एकदा लेक्चर बघा ते कसे, आणि त्यानुसार मग ठरवा तुम्हाला काय करायचं ते. ओके. त्यानंतर राहिला प्रश्न जीकेचा. आता जीकेच्या 2 मेथड करायच्या तुम्हाला. एक म्हणजे काय करायचं, तुम्हाला टॉपिकनुसार करायचंय. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल हा भूगोल तुम्हाला करायचा आहे. हा कसा करायचा, पूर्ण पाठ करायचा. चार्ट म्हणजे घाट, त्याच्यानंतर शिखर, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग, विद्यापीठ, फळं, संशोधन केंद्र, नदी प्रणाली, त्यानंतर पठारे, हे सगळं तुम्हाला पूर्ण पाठ करायचंय. हा झाला पहिला प्रकार. ओके. आता यामध्ये दुसरा एक प्रकार देतो. हा एक प्रकार तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये आणा, 100% जीकेचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार, 1001% वाढणार, एवढी माझी गॅरंटी. काय करायचं ना, PYQ करायचे. PYQ कोणते करायचे? PYQ तर जे पेपरला विचारलेले प्रश्न असतात ना, मिश्र प्रश्न, तर ते करायचं. मी आतापर्यंत आमच्या ऑफलाईन बॅचला 3200 प्रश्न घेतलेले आहेत, 3200 प्रश्न. ऑनलाईन मध्ये मी आणखीन ज्यावेळेस माझे 5000 होतील ना पूर्ण, त्यावेळेस मी तुमचे ऑनलाईनला काहीतरी याचा नोट्स फॉर्मॅट वगैरे बनवणार आहे, ते तुम्हाला उपलब्ध करून देईल मी. जे आपल्या वर्दी बॅचचे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी मी देणार आहे. तर तुम्ही हे करा सध्याला PYQ. यामध्ये काय होतं ना, इतिहास कव्हर होतो, राज्यघटना कव्हर होती, त्यानंतर पंचायत राज कव्हर होतं, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, हे सगळे कव्हर होतं तुमचे. पोलीस प्रशासन पूर्ण कशामध्ये, तर ह्या PYQ मध्ये कव्हर होता. आणि डेलीचं किती करायचे, जास्त नाही, 50 प्रश्नाचं रोज शेड्यूल ठेवायचं. 50 प्रश्न रोज पाठ करा, डेली पाठ करा तुम्ही. हे पाठ झाल्याशिवाय झोपूच नका. असं जर केलं तर 50 गुणिले 30 दिवस जर आपण केलं तर एका महिन्याला 1500 प्रश्न पाठ होणार आहे. पण हे प्रॅक्टिकली करा. हे आम्ही प्रॅक्टिकली करून घेतलंय मुलांकडनं, म्हणून तुम्हाला पण सांगतोय. आणि अजून पण कंटिन्यू चालूच आहे. तुम्ही जिथं असाल तिथं करा. जे नाशिकचे विद्यार्थी असाल त्यांनी अवश्य ऑफलाईन बॅच करा, खूप फायदा होईल. आणि जे नाशिकच्या बाहेरचे ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांनी ऑनलाईन करा, पण काहीतरी करा. एवढा शब्द देतो की तुमचा पेपर वाढवणार, 100% सांगतो. दर हप्त्याला आपले सराव पेपर असतात जे ऑफलाईनचे, ते आपण आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून देत असतो मुलांना. 10 पेपर आपण दिलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही इथं काय करता, हे बघा, चूक सांगतो तुम्हाला, तुमची चूक काय होती. तुम्ही सगळ्यात पहिले ना इथं फक्त सिलेबस करायचे, नोट्स काढत नव्हते. ओके. त्यानंतर गणिताचं बुद्धिमत्तेचं कोणतं पुस्तक वापरता मला माहित नाही. मराठी व्याकरणला तुम्ही टॉपिक करायचे, पण टॉपिकवरचे प्रश्न करत नव्हते तुम्ही, बरोबर ना. आणि करत असाल तर फक्त वाचत होते, पाठ नव्हते करत तुम्ही. ही तुमची एक चुकी होती. त्यानंतर जीकेला तुम्ही काय करायचे, फक्त टॉपिक करायचे, हे PYQ करत नव्हते. तर इथं पण महत्वाचं, यामध्ये काय करायचं, जे IMP प्रश्न असणारे, जे महत्वाचे प्रश्न असणारे, हे सर्वच्या सर्व महत्वाचे प्रश्न तुम्हाला काय करायचे, एका वहीमध्ये लिहून ठेवायचे. आत्तापासून करा, नंतर जागा होऊन किंवा नंतर पेटून उपयोग नाही. पोलीस कोण होतं, जो ऑफ सीझन मध्ये क्वालिटी अभ्यास करतो, जो ऑफ सीझन मध्ये घाम गाळतो, तोच विद्यार्थी पोलीस होतो. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर पोलीस व्हायचा असेल, मनापासून तुमची इच्छा असेल, तर पेपर बनवायचा हा खरा टाइम आहे. तुम्ही आत्तापासून तयारी करा. जर आत्तापासून जर तुम्ही पेपर बनवला या 3-4 महिन्यामध्ये, तर तुम्ही नोकरी लागताय. जर तुमचं माइंडसेट असा असेल की मी भरती आल्याच्या नंतर मी पोलीस अभ्यासाची तयारी करतो, नाही होणार, अवघड आहे. त्यासाठी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. आपली बॅच पण आहे ॲपमध्ये, 8329603029 आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ॲपची पण लिंक देतो. काही डाऊट असेल तर नक्की मेसेज करा. 100% तुमच्या शंकांचं निरासन केलं जाईल. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेणार आहे तुमच्यासाठी. तुमची लेखी 100% 85+ जाईल. मी तर म्हणतो 85 ने 90+ गेली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. कारण महाराष्ट्रातला प्रत्येक जो मेहनत घेतो तो विद्यार्थी पोलीस झालाच पाहिजे. ठीक आहे. चला, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.